होते सकूचे, दर्शन तिला विठूचे हवे होते. कृष्ण नदीच्या तीरावर सासर होते सकूचे, दर्शन तिला विठूचे हवे होते. सासरची मंडळी बरी अत्याचार, त्यातून साक्षात्कार सकूला झाले. अहो तिच्या मणी विचार आला करावी पंढरीची वारी, तिच्या मणी विचार आला करावी पंढरीची वारी, वेळ साधावी आषाढीची भवाने. मनी केला विचार, सांगितले सासरी, सासरची मंडळी नाराज झाली. अहो बांधली तिला घरात, बांधली तिला घरात दांड्या खांब, बांधली तिला घरात बांबू दांड्या खांब, म्हणाले घरात थांब वारी कशासाठी. मग काय झालं मंडळी, मग काय झालं मंडळी. मनी असे भक्तीचे अभंग, मनी असे भक्ती अखंड, ही देवनामाचे अभंग, ही देवनामाचे अभंग, घोष पांडुरंग पांडुरंग, तोवर धावत येई श्रीरंग. अहो मंडळी काय झालं, साक्षात देव धावून आला, साक्षात देव धावून आला. सकूचे रूप त्याने चमत्कार खोटा झाला. पांडुरंगाने सकूचे रूप घेतले. काय झालं, पांडुरंगाने सकूचे रूप घेतले, स्वतःला खांबाशी बांधून घेतले. सकू निघाली पंढरीला, सकू निघाली पंढरीला. सकू निघाली पंढरीला, देवाने तिचे जगणे घेतले. अहो मंडळी देव भक्ताच्या रूपात राहिला, कारण भक्ताला देवाचं रूप पाहता यावं. पण प्रसंग झाला दातार, सकू सकूच्या झाल्या हाका. देव दर्शनाला, देवाच्या दर्शनाला सकू निघाली, देवाच्या दर्शनाकडेच निघाली ती. देवदर्शनाने सकू पवित्र झाली, सकूने देह ठेवला. ठरलं होतं, देवदर्शनाने सकू पवित्र झाली, सकूचे रूप पांडुरंगाने घेतले, पण सकूने देह ठेवला. सकू विठूच्या संसारी अडकला. अहो आता विठ्ठलाचे होणार काय, काय करणार जगताची माय, आता काय करावा उपाय. रुक्मिणीला लागली चिंता, चल चल हरी चल जय हरी चल श्री हरी चल जय हरी चल श्री हरी चल जय हरी चल श्री हरी चल. तर मंडळी संत सकूच्या अवित भक्ताची गोष्ट घेऊन येत आहोत आपल्या समोर. आपला हक्काच्या वाहिनीवर सत्काराची पाहायला विसरू नका, सखा माझा पांडुरंग, आजपासून संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या हक्काच्या वाहिनीवर सत्काराची. जय हरी चल श्री हरी चल जय हरी